मला आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून मी 2019 पासून पूर्ण वेळ अभिनयात आहे. लेखन, दिग्दर्शन म्हणून हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं, चालू आहे. आता एक नवीन अपॉर्च्युनिटी आली का रे, डेंग्यूवर लस तयार होतीये आणि त्याच्यासाठी सायंटिस्टसाठी पोस्ट आहे. अरे म्हणून हे केलेलं नाही आपण कधी, करूया. ती जॉईन झाले, ते सांभाळून माझं स्वतःचं शूटिंग चालूच आहे. परवाच म्हणून मी तुम्हाला म्हटलं, हे जे मी करतोय माझ्या आयुष्यात जे जगतो तेच मी लोकांना सांगायचा प्रयत्न करत असतो. तुमच्या आयुष्यात जर कुठलीही हॉबी असेल, मी म्हटलं ना तुम्हाला गुलाबी साडीत रील केला का, करा. तुम्हाला जे आवडतं ते करा. व्यसन सोडून तुम्हाला जे आवडतं ते सगळं करा. आणि मोबाईलचंही व्यसन तुम्हालाही लागू देऊ नका आणि तुमच्या मुलांनाही लागू देऊ नका. एन्जॉय करा. मोबाईल मुलांसाठी खूप डिस्ट्रॅक्शन. तो टॉपिक वेगळा, लेक्चर वेगळं. आज माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि तो टॉपिक पण नाही. सो थोडक्यात तुमचा ताण कमी करायचा असेल तर तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे. परिस्थिती बदलू शकत नाही तुम्ही. व्यक्ती, तुमचा बॉसचं टेन्शन असेल, नवऱ्याचं टेन्शन असेल, नवरा सारखा काव 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 घंघन, सासू त्यांना बदलू शकतं की ते तसेच वागणार आहे. परिस्थिती कामाच्या ठिकाणी, घराच्या ठिकाणी तशीच असणार आहे. मग कोणाला बदलू शकता तुम्ही? बदलणार तुम्ही स्वतः. पण तुम्ही बदलण्यासाठी तुम्ही स्वतःला ओळखता का? कसा स्वभाव आहे तुमचा? आमचा स्वभाव चांगला आहे. तुम्हाला 4 ऑप्शन देतो. देयर आर 4 टाइप्स ऑफ पर्सनॅलिटीज. पहिला स्वभाव भित्रा, दुसरा रागीट, तिसरा धैर्यवान आणि चौथा शांत. आता ऑप्शन तुम्हाला दिले, सांगा आता कुठला स्वभाव आहे तुमचा? भित्रा, रागीट, धैर्यवान की शांत? धैर्यवान. कोणी लोकांनी धैर्यवान सांगितलं, कोणी शांत सांगितलं. तुम्हाला एक होमवर्क दिला आज. आता तुम्ही मला काही पण उत्तर देऊ शकता. मी थोडी तुमच्यावर 24 तास लक्ष ठेवणार आहे की तुम्ही कसे आहात. पण तुम्हाला तुमचा आरसा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जेव्हा प्रचंड ताण येतो, टेन्शन भयानक येतो, तेव्हा तुम्ही कसे वागता, तो तुमचा खरा स्वभाव. तुम्ही अख्खा जगाला फसवू शकता. तुम्ही सांगू, मी जरी ऍक्टर असलो तरी आपण रोज सगळेजण ऍक्टिंगच करत असतो, खोटं वागत असतो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला नकळत लपवत असतो. आता कोणी शांत म्हटलं बघा, मी शांत आहे. कशावरून शांत आहे? वर तुम्ही शांत आहे पण आतमध्ये हे कळतं केव्हा, जेव्हा आम्ही मॉनिटर लावतो, पल्स मॉनिटर, तेव्हा दिसतं की म्हणते मी शांत आहे, तिचा हार्ट रेट 120. लक्षात आलं? तो हा तुम्हाला होमवर्क आहे. तुम्हाला जर इथे डेमो घ्यायचा असेल, घ्यायचा डेमो आपण असा समजा इथे बॉम्बस्फोट झाला. आता ही 4 स्वभावाची माणसं कसे वागतील? जे भित्री येते 4 किलोमीटर दूर, गायब, साडी अशी धरून धरून पळाली, ती दिसणारच नाही. 4 किलोमीटर गेली, कुठे गेली ती? भित्री नंबर 1. दूर दूर तक भोसरी स्टेशनला लटकून राजपूत नगरला पोहोचली ती. जी रागीट आहे, कोण आहे रे, कोणी फोडला रे बॉम्ब? अरे जे रागीट असतात ना, ते मुळात भित्री असतात. ते भीती लपवण्यासाठी खोटा राग व्यक्त करतात. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांच्या वरचं कोणी येत नाही. काय सांगते सारी, वरचा बॉस आला की गप्प. सो रागीट तुम्ही काय करू शकणार आहे का? बॉम्बचं फुटलाय तो आता, उगा आपला आव वाढायचा रागीट, चिडचिड. आणि धैर्यवान माणूस, बाजूला हॅलो, तुम्ही पोलिसांना फोन लावला, सर लवकर या, नाही त्या कॉलेजमध्ये बॉम्बस्फोट झाला, प्लीज येत आहेत, पोलीस येत आहेत, स्क्वॅड घेऊन येत आहे, बॉम्ब मागे मागे. धैर्यवान. आणि शांत, काय झालं? बॉम्बस्फोट झाला का? कुठला बॉम्ब होता? सुतळी होता की आर्य मशीन? असतात ना असे लोक खास, एकदम शांत. काय जगाला काय फरक पडत? सो आपल्या दृष्टीनं धैर्यवान असणं आणि शांत असणं चांगलं आहे. स्वामी विज्ञानानंद ज्यांनी मनशक्ती केंद्र सुरू केलं, त्यांनी महाभारतातले कॅरेक्टर्सचे उदाहरण दिली. जो भित्र आहे तो धृतराष्ट्र, आंधळा माणूस, सतत घाबरलेला, माझ्या 100 कौरवांचं कसं होणार. जो दुर्योधन आहे तो रागीट, जो धैर्यवान आहे तो अर्जुन, आणि जो शांत आहे तो कृष्ण. आपल्याला कृष्ण अवस्थेला जायचंय, निदान अर्जुन तरी होईल. पण तुम्हाला सांगू, आपल्यामध्ये कोण जागे असतात जास्त, मला धरून सांगतोय मी, आपण एकतर धृतराष्ट्र तरी असतो किंवा दुर्योधन तरी असतो. आता हे तुम्हाला कळलंय तुमचा स्वभाव. बस रोज सकाळी साडी नेसून तयार झाली, काय दुर्योधन बरी असणार. जगाने सांगण्यापेक्षा स्वतःला सांगायचं,
कंट्रोल उदय. उदयच्या ठिकाणी स्वतःचं नाव टाकायचं. मी सिनेमातल्या गोष्टी सांगत असतो, मला आवडतं. चांगल्या गोष्टी पण असतात त्या घ्याव्या. स्वतः कंट्रोल करा. मी राग आणि भय ह्या दोन भावनांमध्ये असलो किंवा काम क्रोध लोभ मद मत्सर मायामध्ये असलो, विकारांमध्ये जर मी असलो, मनातल्या विचारांचा परिणाम कोणावर होतोय? करेक्ट. जेव्हा मी ताणामध्ये असते, रागामध्ये असते, भयामध्ये असते, तेव्हा माझं बीपी वाढतो, हार्ट रेट वाढतो, श्वासगती वाढते, मेंदूतनं बीटा गॅमालरी घाणेरड्या बाहेर पडतात आणि दर सेकंदाला माझ्या शरीरातनं 12.5 कोटी पेशी मरतात आणि नवीन जिवंत होतात. सो नवीन जन्माला येणाऱ्या पेशी कशा होणार? जर मी सतत चिडचिड करत राहिले, सतत भीत राहिले, तर भित्र्या किंवा रागीट होणार. आणि जिसत्या सिस्टीम मधल्या पेशी जास्त राग किंवा भय व्यक्त करतील तिथला आजार मला होणार. याला आम्ही मेडिकल लँग्वेज मध्ये म्हणतो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. पक्के शरीराचे आजार हे कोणामुळे असतात? माझ्या मनामुळे असतात, जे आपण बदलू शकतो. म्हणून मला स्वतःला बदलणं गरजेचं आहे. भीतीचं रूपांतर कशात करायचं? धैर्यात करायचं. आणि रागाचं रूपांतर कशात करायचं? शांतीत करायचं. कसं करायचं? दोन गोष्टी आजपासून आयुष्याला जोडायच्या. हे तुमचे टेक होम मेसेजेस. आपण आता इथे थांबणार आहोत. काय करायचं? आजपासून आयुष्याला ज्ञान जोडा आणि आजपासून आयुष्याला ध्यान जोडा. ज्ञान जोडलं की तुमच्या भीतीचं रूपांतर धैर्यात होणार आणि ध्यान जोडलं की रागाचं रूपांतर शांतीत होणार. सिंपल, एकदम सिंपल लॉजिक. पटतंय का? ज्ञानाने भीती कमी होते. पटतंय? प्रॅक्टिकल आहे आपल्याकडे. मुलांना परीक्षेची भीती वाटते का? अज्ञान. मला माहिती नाहीये कुठला प्रश्न येणार आहे मम्मी, मला खूप भीती वाटते परीक्षेची. पण ज्या मुलाचा अभ्यास झालाय, डबल रिव्हिजन झाली, का मम्मी मी नाही घाबरत, कुठला पण प्रश्न येऊ दे. ज्ञान जोडलं, भीती गेली. अहो अंधाराची भीती वाटते मला. का? मला माहित नाही, वाघ आहे, जनावर आहे, साप आहे, असं मी घाबरत घाबरत जगते. आणि अचानक प्रकाश आला, अरे इथे सोफा आहे, इथून सरळ रस्ता आहे. अज्ञानाचा अंधार माझ्या आयुष्यात असतो तेव्हा मी घाबरत जगतो. पण ज्ञानाचा प्रकाश पडला की आत्मविश्वास. म्हणून आजपासून ज्ञान जोडा. हे एक अर्धा तासाचा लेक्चर सफिशियंट नाहीये. माझ्यासाठी www.manashakti.org साईट व्हिजिट करा. कधीतरी लोणावळ्याच्या मनशक्ती केंद्रात जाऊन या. मुलांसाठी, छोट्या मुलांचा, मी म्हटलं ना पालकत्वाचा विषय, मी सगळं डिटेलमध्ये सांगतो. अहो तुमच्या मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत मनशक्ती केंद्रानं. वयोगटानुसार 1 ते 7, 8 ते 14, 15 ते 21 सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. तसे कोर्सेस आहेत 3-3 दिवसाचे. आवर्जून तुम्ही अटेंड करा. तुमच्या मुलांसाठी फायदा होईल आणि इतरांच्या मुलांसाठी सुद्धा फायदा होईल. सो ज्ञान जोडा आणि आजपासून कुठल्या तरी प्रकारचा एक ध्यान सुरू करा. माझ्यासाठी जसं मी माझ्या स्वतःचं तुम्हाला प्रमोशन केलं, रमाशंकर फिल्म्स लिहिलं का तुम्ही? रमाशंकर. आता दुसरं लिहा, मनशक्ती रिसर्च सेंटर. हे पण चॅनलवर जा. त्याच्यावर तुम्हाला ध्यानाचे 2-3 प्रकार दिसतील. एक ज्योतिर्ध्यान, रोज संध्याकाळी 7:30 वाजता घरात दिवा लावा. हिंदू धर्माचे असाल तर घरात निरंजन असतं, मुस्लिम ख्रिश्चन धर्माचे असाल तर मेणबत्ती लावा. पण त्या दिव्यावर एकाग्रता करा. ती प्रार्थना राहुल सोलापूरकरच्या आवाजात तुम्हाला ऐकायला मिळेल मनशक्ती रिसर्च सेंटरवर. हे प्रकाश मित्रा, ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण माझ्या पिंड देशू करतात. ती प्रार्थना म्हणा 2 मिनिटाची आणि 10 मिनिटाचं ध्यान करा. हे झालं ज्योती ध्यान. तुम्हाला सापडेल तिथे प्रकाश प्रार्थना किंवा ज्योती ध्यान सर्च करा. आणि दुसरं शरीराशी संवाद नावाची एक छान ध्यानाची पद्धत आहे, ज्याचा व्हिडिओ पण तुम्हाला त्याच्यात दिसेल. त्याचे 2 प्रकार आहेत, मॅरिड आणि अनमॅरिड. तुम्ही सगळे मॅरिड आहात, मगाशी सांगितलंय. पण लहान मुलांना त्याला नका ऐकू, त्याला दुसरी ती ऐकवा. मस्तपैकी हेडफोन्स लावायचे आणि छान कामाला जायच्या आधी छान आंघोळ बिंघोळ झाली, प्रार्थना झाली की ते 10 ते 20 मिनिटाचं ध्यान आहे. तुम्हाला सांगतो ते ध्यान जर तुम्ही आयुष्याला जोडलं, आपण मगाशी बीटा गॅमा लहरी म्हणला ना मेंदूतनं, आपल्याला अल्फा लहरी, जेव्हा मी ध्यान करतो तेव्हा अल्फा लहरी विच मॅचेस विथ द कॉस्मिक एनर्जी, 8 ते 12 वेव्स पर सेकंड. तुमचं ताण कमी होईल, ब्लड प्रेशर नॉर्मलला यायला सुरुवात होईल, हार्ट रेट नॉर्मल आहे आणि याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल. ओके. सो थोडक्यात शेवटी काय सांगितलं? ज्ञान जोडल्यानं तुमचं भीती कमी होणार आहे आणि ध्यान जोडल्यानं तुमचं राग कमी होणार आहे. इथे आपण थांबतोय. तुम्हाला सगळ्यांना मी कमी वेळ असल्यामुळे ताण आल्यावर तुम्ही कसं कमी करता हे फक्त एक तुम्हाला शेवटचं विचारतो. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय करता ताण कमी करण्यासाठी? आता सगळ्या लेडीज आहेत म्हणून काही पुरुष पण बसलेले दिसत आहेत इथे. तुम्ही तुमच्या लेवलला काय काम करता ताण कमी करण्यासाठी? पुरुषांना पण प्रश्न आहे हा. नवऱ्यावर बायका राहतात. अच्छा, याचं मला वाटतं पटकन तुम्ही पण सांगाल. आणि ना तुमचा कंपनीतला राग आमच्यावर काढतात ते वयसवरचा दोन्ही बाजूने आहे की नाही? हे थोडक्यात चिडचिड करायची नाही आजपासून. रिॲक्शन टाइम लांबवायचा. जेव्हा दोघांना भांडावंसं वाटेल, मुलाला मारावंसं वाटेल, चिडावंसं वाटेल, त्यावेळी कंट्रोल, उदय कंट्रोल. वेळ जाऊ द्या, 2 दिवसांनी, 1 दिवसांनी, नंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचा राग कमी झालेला.
ह्याच्यावर काय करायचं नाही, व्यसन करायचं नाही. बरेच काही लोक मला सांगतात काय चाप खाल्ले की वाळू. गुटखा बंदी आहे महाराष्ट्रात, लोक तरी सुद्धा विमल 2 पुढे एकत्र फोडून बोलो झोपा केसरी, बोलो झोपा केसरी. अजय देवगण पासून शाहरुख खान सगळेच लोक जाहिराती करतायत म्हणून खातो सर आम्ही. अरे त्यांना करोडो रुपये मिळतात जाहिरातीत काम करायचे. तुमची जुबा भारत खरंच केसरी झाली तर काय ते येणार का ट्रीटमेंटला? व्यसन सोडून काहीही करा. उजवा मेंदू आणि डावा मेंदू लॉजिकल सारासार विचारसरणी आणि उजवा मेंदू नवनिर्मिती क्रिएटिव्हिटीसाठी. उजवा मेंदूचा वापर करा. कला, क्रीडा, संगीत, भूमिती, भूगोल हे विषय आहेत उजव्या मेंदूचे. रिलॅक्स, चिंचिड झाली ना की हसा. म्हणून मी माझ्या सेशन मध्ये सगळ्यांना खूप छान खोकेपर्यंत खुर्चीवरून पडेपर्यंत हसला. मला खूप बरं वाटलं. छान म्हणजे पण सगळीकडे असा रिस्पॉन्स मिळत नाही. तुम्ही कसं मस्त मनोभावपूर्ण असतात काही ठिकाणी असं एक हातचा राखून जसं काही माझ्यावर उपकार करा हसू. नशीब हे थोडेफार तरी हसतात, बाकीचे कसे आता मध्ये अजिबात हसत नाही. बरं स्वतः हसत नाही, शेजारचा हसला की अरे तुला नाही हसू येत त्याला तर हसू दे बाबा. हसायला पैसे लागतात का? पिक्चर मध्ये सांगते ना, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. टेन्शन आलं की पहिल्यांदा हसायचं, लक्षात घ्या. फक्त तारतम्य बघायचं. नाही तर तुम्हाला तुमची मीटिंग चालू आहे आशा वर्करची आणि वरचे जे साहेब छापा लागेल का सर छापा परवाच लेक्चर ऐकलं. तिथल्या तिथे मेमो मिळेल, तिथे कंट्रोल ऐकून घ्यायचं. ओके सर, ओके सर, ओके सर. बाहेरचा वॉशरूम मध्ये तारतम्य. तसंच घरी पण नवऱ्याचं बायकोचं भांडण सुरू, तिकडे नोकरी जाईल, इकडे लग्नच तुटेल. सो असा तारतम्य बघा. गाणं म्हणा, गाणं ऐका, आवडती गोष्ट करा. चला हवं द्या, हास्य जत्रा, कपिल, जे आवडतं ते बघा मस्तपैकी. मोठ्यांना मी सांगतो मोबाईल बघायला हरकत नाही रिलॅक्सेशनसाठी, छोट्यांना मात्र परवानगी नाही. ऑडिओ व्हिज्युअलचा इम्पॅक्ट डोक्यात जात नाही म्हणून अभ्यासाला बसताना इथले प्रिंट्स नाही जात म्हणून मी मुलांना नाही सांगतो. त्याला मग तुम्ही काय करू शकता, चित्रकला, गाणं, स्ट्रेस फार छान कमी होतो बरं का. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आवर्जून माझ्या 3 फिल्म परवा रिलीज झाल्या. 3 आहेत. 12वीतली मुलगी, टेन्शनमुळे तिचं काय होत आहे. 45 वर्षाचा बाबा, कॉर्पोरेटमध्ये काम करून स्ट्रेस इतका वाढलाय, सिगरेट बिगरेट सगळं. आणि रिटायर्ड झालेली आजी, शिक्षका कधी काळजी. तिचं आयुष्य लोनली, एकटेपणा कसा आहे. तिघांच्या आयुष्यात वेगवेगळे ताण आहेत, पण त्यांनी जर आयुष्याला छंद जोडला तर आयुष्य सुखकर होईल. हे गोष्ट सांगणारे माझ्या 3 फिल्म्स आहेत. त्या फिल्मचं टायटल असं आहे, घेई छंद. चॅप्टर 1 रेषांच्या पलीकडले, चॅप्टर 2 अनस्केड्यूल्ड आणि चॅप्टर 3 गुलमोहर. खूप छान फिल्म्स आहेत. हे सांगणार की तुमच्या आयुष्यात काहीतरी छंद जोडा. राग आला का नवऱ्याचा, नवरा गेला, कागद घ्या, त्याचं चित्र काढा. आणि कोणी नाही बोल गमन खरं करू नका असं. तुम्ही जब वी मेट सिनेमा बघितला का? जब वी मेट पिक्चर बघितला का? ती करीना कपूर असते, तिला तिचा बॉयफ्रेंड डम करतो, मग ती डिप्रेशन मध्ये जाते, मग शाहिद कपूर जातो, तिला शोधतो आणि मग तिला म्हणतो मी त्याला फोन लावला बघ. आणि मग ती फोन लावते आणि त्याला शिव्या देते आणि शिव्या दिला ते मला लय भारी वाटते. बरोबर की नाही? असं तुम्ही नाही करायचं. व्यक्त व्हायचं. मी काय सांगितलं, त्या माणसाला बरं वाटेल असे समोर बोल. थोडक्यात मनात साचू देऊ नका. घरचं टेन्शन कामा ठिकाणी आणू नका आणि कामाचं टेन्शन घरी आणू नका. हा, नवऱ्याचा राग नाही करायचा समजतो. पण तुम्ही काय करू शकता, आता एका सर्कल मधल्या मैत्रिणी झालेल्या असताना जरी वेगवेगळे काम करायला गेला की केव्हा तरी दुपारी इकडे जेवायला बसत असाल, तुमचे अंगणवाडीचं आशांचा एक असं कुठेतरी बसताना मग तुमचे चेहरे लगेच समजतात. दया कुछ गडबड आहे, तोड दो दरवाजा. मतलब मन का दरवाजा तोड दो जो मन में आहे वो. त्याला गॉसिप किंवा चुगली नाही म्हणत, बोलून टाक बाई काय झालं. अगं काही नाही, नवरा सगळं सांगून टाक. दुःख किंवा ताण शेअर केल्यानं कमी होतो आणि सुख शेअर केल्यानं वाढतं. त्यामुळे सांगून टाका सगळं. टाकलं तुम्हाला हलकं वाटेल. मग तेवढं ती मैत्रीण तुमच्या हातात राखली, काळजी करू नको, माझं पण तसंच.
तोपर्यंत तिला वाटत असते की जगातला सगळ्यात खडूस नवरा मलाच मिळाला. सगळ्यात फास्ट सासू मलाच मिळाली. पण जेव्हा दुसरीच ऐकते तेव्हा टाप बरं नाही. अगं माझा नवरा दारू पितो, तुझा नवरा दारू पितो, माझा बरा आहे मग. मग पुन्हा तेच गाणं शेवटी येतं, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. कामाबद्दल काय असतं सर, ताण म्हणजे कशा प्रकारे असतो की प्रत्येक जण आमच्यावरती ऑर्डर सोडत असतं. आम्ही सगळ्यात लास्टचा दुवा आहे, आशा दुवा आहे, मान्य आहे. पण आमच्याकडे डॉक्टर लोकांची ऑर्डर वेगळी असते, सिस्टर लोकांची वेगळी असते, परत आपल्या कार्यक्षेत्रातलं काम, हे सगळ्याचं खूप मोठं ताण असतं सर. ताण हा आमच्यावरती खूप सारा आहे. त्याबद्दल तुमचं हे आम्ही लेक्चर ऐकलं आणि प्रयत्न करू की आमचा ताण कमी करू. आम्ही कसं आहे, मी मगाशी नाही त्यांना बदलू शकत नाही. म्हणजे तुम्ही ओ सर कशाला काव काव करताय, स्वतःचा बीपी वाढवता माझा, असं बोलू शकत नाही ना तुम्ही. तर मग ओके, मोठा वेळ असताना मी आधी निवांत बोललो होतो. पुढे 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 फुले फुले मला आधी वेगळंच ऐकलं ना. म्हणजे सवय तीच आहे ना आपल्याला, फुल्या 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 फुल्या. पण तुमचे फुले खरंच माझ्या अंगावर छान वाटलं. मी सेशन सगळीकडे घेत असतो पण तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद पण तेवढाच छान होता. तुमच्या आयुष्यासाठी का होईना मी कमी करू शकलो यातच मला खूप समाधान आहे. खूप खूप शुभेच्छा. मी केव्हाही असं तयार असतो. सर आम्हाला बोलत असतात. हे आमचे मित्र आहेत डॉक्टर संतोष मोरे, हे सुद्धा ऍक्टर आहेत बरं का. आज ते प्रेसिडेंट आहेत या क्लबचे. मगाची माझी ओळख करून दिली सरांनी. माझा जे मोरूची मावशी नाटक आहे ना, त्याचे 70-75च्या वर प्रयोग केले माझ्या संस्थेतर्फे. त्यात मी मावशी असतो आणि हे जीवा असतात. म्हणजे होता जीवा म्हणून माझा जीवा कसा आहे, तसा आमच्या नाटकातला जीवा तो आम्हाला म्हणजे फार छान काम करायचे माझ्याबरोबर. म्हणजे एकच नव्हे, मोरूची मावशी, तुम्ही नव्हे, शोभायात्रा, बऱ्याच नाटकामध्ये त्यांनी काम. आमचा एक शिष्य ज्याला तुम्ही सगळे आशू म्हणून ओळखता, पुष्कराज चिरफुटकर, दिल दोस्ती दुनिया, तो पण माझा शिष्य. माझ्या मोरूच्या मावशीतला मोरू किंवा तुम्ही नव्हेच मध्ये 3 रोल करायचा, बॅरिस्टर मधला भाऊराव, असे बरेच छान छान उपक्रम चाललेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांची फुलं जे मला की हे पिक्चर तुम्हाला आवडलेले आहेत, जोरदार यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आपले डीजी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचा सन्मान करायचा आहे. नक्की नक्की. मॅडम या, आपण पण या. ती स्वतःतल्या सोच ओळख करून दिली आणि स्वतःवरती प्रेम करायला शिकवलं. तर तुमचे फार मनापासून धन्यवाद. आणि आपण ह्या ठिकाणी आता 3 आशा वर्करचा सन्मान करणार आहोत. अर्चना बोरकर आहे, ती 12:30 संसून होणार आहे. सर्व कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटियर्स आहेत. त्यांना आपण क्रुशियल वॉरियर्स असे आहात तुम्ही. तुम्हा सर्वांचं खरंच कौतुक आणि धन्यवाद. झालेला आहे. तुमचा जो फीडबॅक आहे एका छोट्याशा चिठ्ठीवरती लिहून तुम्ही जसं 140 क्लब येतात सगळं ते हे करतात त्यावर्षी. आणि ह्या मॅडम तनुजा मराठे फर्स्ट लेडी आहे. सर्वांचे धन्यवाद.